झालं झालं. जय गुरु. जय गुरु. आले का? किती लोक आले? अरे वा, बरेच लोक. दिलीप जी स्क्रीन हो हे करतो, करतायत. झालं. हा हा, काय? हो हो, आला कर दिसला. कर. दिसलं. हो. हा, आला. आज आपण 7वा पाठ घेणार आहोत. हा. सगळ्या जणांना ऐकू येत आहे का? हो, येत आहे. हा. आता आपण परवाच्या म्हणजे शनिवारच्या पाठामध्ये हा. रमेश किम करोती तो बघितलं ना पाठ आपण. आठवत आहे ना सगळ्यांना? हो हो, लक्षात आहे ना? आलं ना, लक्षात आलं. हो. हा, म्हणजे छोटी छोटी 3-3 शब्दांची वाक्य झाली. आता आपली हा. प्रगती होणार. आपण पुढे पुढे जाणार आहोत आता. आणखीन काही शब्द, आणखीन काही वाक्य वाढत जाणार. आता वाक्य मोठं होत जाणार आहे आपलं. तर आता ह्या वाक्य आधी आता आपण शब्द बघूया या धड्यामध्ये. कोण वाचताय हा. काय शब्द? कोणीतरी एकाने वाचा, नाव सांगा आणि वाचा. मी शुभा जोशी हा वाचते. हा. मंदिरम, अ हम्म टेम्पल, देऊळ, मंदिर. हम्म भक्त, अ डिवोटी, वर्शिपर. हे आपण काय भक्त, म्यूट केलं की नाही? भक्त. हे हम्म. लागावरती नाही होत ना. बाकीच्यांनी म्यूट म्यूट केलं. करा देव, जरा. हम्म, देव, हम्म, गॉड, देव, देव. हम्म, अन्य, एनी अदर, एल्स. आणखी हम्म, दूसरा, और हम्म, दूसरा. कदा, व्हेन, केव्हा, कब. विशाल, एक्सटेंसिव, नाही, म्यूट बिग. करायचं नाही. मला बोलायचं सगळं विशाल, धन. फार मोठा, बडा. हम्म, हम्म, वटवृक्ष, अ बॅनियन ट्री, अ फिग ट्री. हम्म, वडाचे झाड. वड हम्म. का पेड़. बड ततः, का. हा, हा. देन, बरोबर. हम्म, आफ्टरवर्ड्स. तेव्हा, हम्म, मग, हम्म. नंतर, तब. हा हा. थांबा, आता ह्या शब्दांकडे बघा. हा. आपण मराठी. हा. बऱ्याच जणांना ह्या शब्दामध्ये साम्य दिसेल. तुम्हाला हे मराठी शब्द असंच वाटेल बघा. आपण बरोबर. मंदिर हो. म्हणतोच, भक्त म्हणतो, देव हो. म्हणतो. अन्य म्हणजे दुसरे. अन्य. हो. कदा शब्द गेला आपल्याला. विशाल शब्द आपण हा. बरेचदा वापरतो. हो. वटवृक्ष तर माहिती आहे हे. हा. तथा म्हणजे त्यामुळे सगळे आपले जे मराठीत आलेले शब्द आहेत ते संस्कृत मधनच आलेले आहेत. आता हम्म. त्याला इथे म चा पाय मोडलाय. मंदिरम हलंत आहे बघा. मंदिरम. त्याचं कारण हो. तो नपुंसकलिंगी शब्द आहे. हं? हा. हा. ते मंदिर. आणि आता भक्त हा त्याला पुढे विसर्ग आहे. देव हा. हा. म्हणजे हे पुल्लिंगी शब्द आहे. पुल्लिंगी. हा. हा. अन्य हे एक सर्वनाम आहे. हा. कदा काय आहे आठवत का? अव्यय. अव्यय. हा. विशाल वटवृक्ष. हे पण काय असतील सांगा बरं. विशेषण. विशेषण आहेत पण पुल्लिंगी. पुल्लिंगी. अच्छा. वटवृक्ष विशाल. हा. हा. आणि ततः हे पण अव्यय आहे. तेव्हा, अव्यय. मग, हा. नंतर. हा. हा. आता ह्या हा. सगळ्यामधून आपण आणखी नवनवीन वाक्य करणार आहोत. आपल्याला हम्म. बरीच क्रियापद शिकलो आपण. धातू शिकलो. वर्तमान काळ शिकलो. हो की हो. नाही? हा. आता दिलीपजी पुढचा हे स्क्रीन दाखवा. हा. आता पुन्हा ह्याच आपण वर्तमान काळ नंतर ही सगळे शब्द आणि आतापर्यंत जे जे शिकलो त्याच्यातनं ते छोटी 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 वाक्य बनवत जाणार आपण. पुस्तकात आहे ना कोणाकडे तुमच्या?
तो स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हा एक वाक्याने काढा, वाक्याने. पुढचं 88. हा, येस. आता पहिलं वाक्य मी तुम्हाला समजावून सांगते, म्हणजे आपण पुढे एक एक वाक्य शिकणार आहोत. आता बघा हा, अहम देवम नमामि. आता फक्त ह्याच्यामधल्या नमामि मध्ये बघा, नमामि ह्याच्यावरनं काय कळतंय तुम्हाला? कोण सांगू शकेल? काय त्याचा अर्थ काय आहे? काय नमस्कार येते? करतो. हा, पण तिकडे मी बघू नका, उजवीकडच्या वर्तमान काळ. ह्याच्याकडे बघू नका. हा, वर्तमान काळ. नमामि. उत्तम पुरुष, वर्तमान काळ. उत्तम पुरुष एक वचन. हा, बरोबर. आणि क्रियापद आहे ते. हो की नाही? क्रियापद नमामि हा. वर्तमान काळ. हा, नमामि. नम धातू. हा, बरोबर. हा, नम धातू. आणि आता नमामि म्हणजे ते काय आहे? हा. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष एक वचन आहे. हो की हा, नाही? वर्तमान हा. काळ. म्हणजे आपोआप ते अहम येणार आहे. हो. हो की नाही? मी अहम नमामि. हा. मी नमस्कार करतो. अहम नमामि. आलं का लक्षात? एवढं लक्षात आलं? अहम हा हो. कर्ता आहे, मी. नमामि हा, हे क्रियापद आहे. नमामि. जसं आपण मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे घेतो, हा? तसं हे आता अहम नमामि. कुणाला नमस्कार करतो? देवाला. देवाला. हा, अहम देवम नमामि म्हणजे मी देवाला नमस्कार करतो किंवा करते, काही होऊ शकतं. संस्कृत मध्ये हे अहम नमामि ह्याचा अर्थ कोणी पुरुषही म्हणेल किंवा बाई पण म्हणेल, म्हणजे जेंडर काही असू शकेल. मी देवाला नमस्कार करतो. आता पुढचं वाक्य, दुसरं वाक्य कोण वाचेल? मी वाचते. शैला लिमये. हा, वाचा. त्वम त्वम कुत्र गच्छसी. हा, तू कुठे बरोबर. जातोस? हे हा. आता मध्यम पुरुष वर्तमान काळ मध्यम पुरुष एक वचन. थांबा असं नाही, एक एक सांगा. मग त्वमचं सांगा, कुत्रचं सांगा आणि गच्छसीचं सांगा. एक एक सांगा. त्वम हे काय आहे? त्वम म्हणजे तू. हा कुत्र म्हणजे कुठे. हा, आणि कोठे. गच्छसी म्हणजे जातोस. तू कुठे जातोस? हा, करता कोणचा आहे ह्याच्यात? त्वम. हा, आणि क्रियापद. गच्छसी हे क्रियापद आहे. हा, बरोबर. ते गमचं गच्छसी गच्छ झालं. क्रियापद. हा, क्रियापदाची डिटेल सांगा. गच्छसी गम धातू कुठला? गम गम हा, बरोबर. गच्छ झाले ते. हा, हा, आणि गच्छसी हे कुठलं रूप आलं त्यातलं? एक वचन आहे. हो, एक वचन, बरोबर एक आहे. वचन पण मध्यम पुरुष. नीट विचार करा. त्वम म्हणजे तू ना. हा, बरोबर आहे ना. हा, मध्यम पुरुष झालं ना. त्वम म्हणजे हा, तू बरोबर कुठे आहे जात. ना. हो, बरोबर. मध्यम पुरुष. म्हणूनच परत एकदा एवढ्यासाठी बरोबर आहे विचारलं. म्हणून सांगितलं ना त्यांनी. बरोबर आहे, हो, बरोबर आहे. बरोबर आहे म्हणूनच परत एकदा काय आहे, परत विचारलं बरोबर आहे की असं वाटतं अरे माझं चुकलं का? हा, चुकलंच असेल असं नाही. बरोबर आहे. त्वम त्वम. कुत्र गच्छसी म्हणजे तू कुठे हा, जातोस. बरोबर. हा, बाई. बरोबर आहे. आता पुढचं तिसरं वाक्य कोण वाचेल? मी वाचू का भाग्यश्री? हा, बाकीच्यांनी म्यूट करा जरा. हा. एकेकाने अहम भाग्यश्री ताई वाचा. हा, अहम मंदिरम गच्छामि. हा, हा, अहम म्हणजे मी हे झालं उत्तम पुरुष एक वचन. आणि म्हणजे करता. हम्म. हा, आणि गच्छामी हे क्रियापद झालं आणि ते उत्तम पुरुष एकवचन मध्यम वर्तमान काळ. वर्तमान काळ. बरोबर. हा, बरोबर. मी मंदिरात जातो. हा, बरोबर. जातो किंवा जाते. हा, बरं का, हे कायम लक्षात ठेवा. संस्कृत मध्ये अहम गच्छामी म्हणजे कोणीही असू शकतं. मी स्त्रीलिंगी पण असू शकेल, पुल्लिंगी पण असू शकेल. कुठे जातो? मंदिरात जातो. मी मंदिरात जातो, मंदिराला जातो, देवळाला जातो. हा,
अनम्यूट करते. पुढचं वाक्य कोण वाचेल? मी वाचू का? मी हा प्रभा जयशंकर. हा कोण एकेकाने हा तत्र किम अस्ति. हा आता नीट विचार करून सांगा. हा जरा वेगळा तत्र वाक्य म्हणजे आहे. तेथे हा काय आहे. हा हा अस्ति हे कुठलं रूप आहे? असो अस्ति संती हा अस्ति हे प्रथम पुरुष संती आहे. एक वचन. कुठला बहुवचन. प्रथम पुरुष एक वचन. एक वचन बरोबर आहे. प्रथम पुरुष एक वचन. धातू कुठला? अस असो हा अस म्हणजे असणे. हम्म. तत्र किम अस्ति याचा अर्थ काय होईल मग आता? तेथे काय आहे. हा बरोबर बरोबर. मॅडम आवाज परत परत ऐकायला येतोय. हा त्यांच्या हा फोन मध्ये बरोबर प्रॉब्लेम आहे काहीतरी काहीतरी. फोन मध्ये इको येतो हा त्यांच्या. हा 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 अनेक वेळा इको. हा असं होऊ त्यांच्या शकतं. त्यांच्या रूम मध्ये त्यांनी 2 इन्स्ट्रुमेंट ऑन ठेवले त्याचा अर्थ. हा याचा अर्थ दिसतोय का इको येतो त्यामध्ये. आता बघा हा आता मोठं वाक्य झालं आपलं. आणखीन वाक्य वाढत चाललं. आता कोण वाचताय? एकदम शांतता आली. कोण मी वाच वाचू का? हा मी वाचू का? सायली साऊळ. नाव काय? सायली सायली. साऊळ. हा मी सायली वाचू. ताई वाचा. हा. मंदिरस्य पुरस्तात् एकः हा विशालः वटवृक्षः अस्ति. हा मंदिराच्या समोर एक विशाल फार मोठा वडाचं झाड आहे. हा हे आता तुम्ही सांगितलात अर्थ बरोबर सांगितला. हा, हा. आता प्रत्येक शब्दाचा अस- आपल्याला हा, फोड करायचा आणि विचार करायचा आहे. हा. आता अस्ति. अस्थिपासून सुरुवात करा. अस्ति हा. झाड आता आपण वरती केलं. हो हो हो. काय आहे अस्ति? अस हा अस धातू. अस हा अस धातू. हा इथे पुरुष प्रथम पुरुषच आहे पण हा प्रथम पुरुष एक वचनच आहे म्हणजे वाक्यामध्ये. हो बरोबर आहे. हा आणि फोड आता मंदिराच्या समोर हा पुरस्तात अव्यय आहे. पुरस्तात अव्यय आहे. हा हा. आता आता बाकीचं मला इथं नाही करता कळत. काय असेल? हा करता काय आहे? करता मंदिराच्या संबंधी सांगितलं जाते नाही म्हणून नाही करता नाही नाही. नाही नाही अच्छा करता काय वटवृक्ष. आहे? हा वटवृक्ष. अच्छा. वृक्ष आहे. हा 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 करता आपण वाक्य फोड करताना मी हा. आहे, तो नाही, हा काय असा सरळ आधी कर्ता आणि क्रियापद जोडायचं. अच्छा वटवृक्ष आहे. आता तो अच्छा आहे वटवृक्ष कसा आहे? कसा आहे विशाल. तो वटवृक्ष? अच्छा विशाल आहे विशाल, हं. आणि एकच आहे. एक आहे. एक विशाल वटवृक्ष. आता तो एक विशाल वटवृक्ष कुठे आहे? त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतोय आपण. अच्छा तर अच्छा मंदिराच्या पुढे. म्हणजे असं आता माझी वाक्य नाही माझी पुरस्तात म्हणजे शंका समोर. म्हणजे आता नाही माझ्या शंका अशी आहे आता म्हणजे आता आपण विशाल वृक्षाविषयी बोलतोय म्हणून तो करता असं घ्यायचंय हा का म्हणजे हा करता त्यावर ओळखायचा का? हा हा अस्ति अस्ति आहे ना क्रियापद. अस्ति हा बरोबर आपण म्हणून क्रियापद आधी विचार केला. हा तो काय आहे अच्छा क्रियापद? प्रथम असती पुरुष एक वचन आहे. हो 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 की नाही? हो हे हो पुरुष आहे का? नाही नाही मध्यम पुरुष आहे का? नाही. नाही नाही मग काय आहे? प्रथम पुरुष. म्हणजे प्रथम तिसऱ्या पुरुष काहीतरी वरती बोलतोय. आपण जे पहिल्यांदा शिकलो की नाही, हा अहम, वयम, हो त्वम आणि मग सहा हो पलीकडच्या बद्दल बोलतोय. हा म्हणून असा हो क्रियापद नेहमी संस्कृत मध्ये क्रियापद दाखवतं करता काय येतो. क्रियापदावरून कळतं करता क्रियापदावरून कोण. करता हा 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 तेच तेच मला म्हणून हा म्हणून क्रियापदाकडे नीट आधी बघायचं. मग काय कोण मध्ये कळालं मध्ये करून कळालं आत्ता कळालं. हा 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 म्हणजे त्या वाक्यातली आता ही पहिली चार बाजूला ठेवा. फक्त वटवृक्ष हा अस्ति.
हा कसा तर एक विशाल विशाल वटवृक्ष असते. हा कुठे हा आहे तो? ते हा मंदिरस्य पुरस्तात. मोठा आता मंदिरस्य आणि हम्म. पुरस्तात. पुरस्तात तुम्हाला माहिती समोर. अवे हा आपण हा. शब्द केला होता ना मागच्या हो वेळेला हो एका हो धड्यामध्ये. हो हो पुरस्तात हो ना. हो हा एक धड्यामध्ये गेलेला आहे आपल्याला शब्द. हो आणि हो आता मंदिरस्य हा जरा वेगळा शब्द आलेला आहे. हम्म. त्याच्याबद्दल आपण थोडं नंतर घेऊया असं मला वाटतं. कारण ते मंदिराच्या मंदिर के त्याला सामने हम्म हा. हा तर ते च्या म्हणजे काय आलं आता आपण मराठीत शिकलोय. तर चाची वगैरे मी सांगू आठवत आहे का? सलाते हो सलानाते. षष्टी षष्टी हा प्रत्यय षष्ठी षष्टी बरोबर हा षष्ठी प्रत्यय. षष्टी विभक्ती षष्टी एकवचन. प्रत्यय मनयतस्य यशस्वी हा हा मंदिरस्य. तर ते आता हम्म. एवढंच लक्षात ठेवा. कारण मग तो शब्द संबंध चालवायचा आपल्याला प्रथमा हो द्वितीया तृतीया असा. हो मी ते मग पुढे विसरले सगळं सगळं येईल विसरले आता. मी आता हा, आता येणार आहे आपल्याला पुढे सगळं. हो या एका वाक्यात आता आलेलं आहे. आता पुढे पुढे येईल ते सगळं. पण ह्याचा अर्थ कळला नाही या वाक्याचा. आता हो पुढचं हो वाक्य. होत आहे शंका कळायची पुढचं वाक्य घ्या. कोण वाचताय? मी वाचू का? कोण? हा नाव सांगा. प्रभा जयशंकर. हा त्वं प्रभाताई वाच. तत्र कदा गच्छसि? हा तू आता एकदम अर्थ सांगू नका कारण तो तुम्हाला हा येणार आहे. आता हा ह्यातलं क्रियापद सांगा. क्रियापद गच्छसि गच्छ. हा काय आहे ते हा. सगळं सांगा त्याचं. गच्छ. हे गच्छसि प्रथम पुरुष असं का एकवचन. पुढचं एकदम काही सांगितलंच नाही. नीट विचार करा. प्रथम गच्छसी. पुरुष मध्यम नाही पुरुष मध्यम पुरुष सॉरी मध्यम हा पुरुष आहे. मध्यम पुरुष एकवचन सी. एकवचन. नक्की ना? हो 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 आणि सी आलंय धातू म्हणून कुठला? मध्यम धातू पुरुष. धातू कुठला? धातू गच्छ धातू. हा गम 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 गमगच्छ. गम 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 गमगच्छ गमगच्छ. हा गमगच्छ गमगच्छ. गमगच्छ. आपण बऱ्याच जाणे वेळा गच्छसी आता वरती पण आलो होते ना अहम मंदिरम हो हो गच्छामी. हो मंदिर. हा स्वामी. आता गच्छ. गच्छसी आलं ना. आता तुम्हाला हा कुठला पुरुष आहे? हा मध्यम पुरुष आहे. मध्यम पुरुष मध्यम पुरुष म्हणजे एकवचन. हा एक वचन आहे. म्हणजे कर्ता कोणचा असेल? त्वम त्वम हा करताय. त्वम गच्छसी. हो झालं का? त्वम गच्छसि. हो वाक्य पूर्ण झालं का? तू जातोस. हा हा नाही वाक्य पूर्ण झालं. आता तू त्याच्यावरती जातोस. जास्त बोलायचं. हो तत्र केव्हा जातो? कदा गच्छसी. हा हा केव्हा तेथे कदा कधी म्हणजे गेले केव्हा? तू आता तेथे हा कधी केव्हा जातोस? जातो? एकाने केव्हा बोला किंवा गुरुजी. कधी जातोस? केव्हा किती का कधी जातोस गेला असं येईल का? हा केव्हा. गेला तू तेथे केव्हा जातोस? हा तू वहां कब जाता है? हं? आलं का लक्षात? हो त्यामुळे आता गच्छसी रूप आलं बघा. त्वम गच्छसी. आलं ना लक्षात? मध्यम पुरुष हा एकवचन मध्यम पुरुष एक हा त्वम गच्छसी. आता पहिल्या आपण आधीपर्यंत काय शिकलो? अहम गच्छामी झालं. अहम नमामी झालं. दुसऱ्या वाक्यात त्वम कुत्र गच्छसी हे पण झालं होतं. मागची स्लाइड घ्या जरा. बरं ठीक. हा ते बघ आहे ना. किती किती व्हरायटी झाली बघा. नमामी, गच्छसी, गच्छामी, अस्ति. वर्तमान काळच आहे हा सगळा. पण पुरुष वेगळा आहे. हो उत्तम पुरुष आहे. मध्यम पुरुष आहे. प्रथम पुरुष आहे. अस्ति. हो की नाही? आता पुढची स्लाइड घ्या. पुढची स्लाइड घ्या सर. हा आता पुढचं वाक्य वाचा. कितवं? 7वं चाललंय ना. 6वं झालं वाक्य. 7वं कोण वाचताय? मी वाचू का? शुभांगी सोमण. हा त्वं शुभांगी ते वाच. हा त्वं अहं तत्र प्रातः समये गच्छामि. हा आता पुन्हा सगळं असंच विश्लेषण करायचं वाक्याचं. हा ओव्हरऑल अहं बघितलं तर अर्थ आपल्याला कळतो.
हो. अहम हा गच्छामि म्हणजे गम हा धातू आहे. गच्छामी म्हणजे उत्तम पुरुष एक वचन अहम गच्छामी. आणि मग बरोबर. सांगितलंय तत्र प्रातः समय, तेथे हा सकाळच्या वेळी. बरोबर. आलं ना लक्षात? आता आपल्याला पण रोजच्या ह्याच्यामध्ये ही वाक्य बोलता येतील, हो की नाही? अहम तत्र प्रातः समये गच्छामी. अजून कोणाला ते वाचायचं का काय हेच वाक्य? काय झालं? मी काय? काय जोरात आबानांच्या जरा Sorry. फोन हो म्यूट करा, म्यूट करा, म्यूट म्यूट करा. करा. घरातलं बोलताना म्यूट करा. आपलं सांगून झाल्यावर प्लीज सगळ्यांनी म्यूट करून ठेवा ना जरा, म्हणजे पल्लवीताईंचं पण ऐकता येईल. पुन्हा या वाक्याचं कुणाला मला सांगायचंय का? मला एक विचारायचं होतं. हा प्रातः समये हम्म. म्हणजे प्रातः काळे असं येईल का? हो येईल ना. मी तेथे प्रातः प- काळे जातो. काळे नाही म्हणत, आता काले म्हणता येईल. प्रा काले हा प्रातः काले, पण इथे आपण प्रातः समये असं आहे. समय. हा नुसतं मी आता काही तेथे सकाळी जातो असं म्हटलं तरी चालेल ना? हा काय होईल बरं? नुसतं मी सकाळी जातो तर काय नाही, वाक्य मी होईल? तेथे सकाळी जातो म्हणजे प्रातः हा समये म्हणजे तो सकाळी एवढं म्हटलं तर चालतंय ना? पण नाही, सकाळी हो म्हणजे प्रातः समय इज सकाळच्या वेळ, बरोबर आहे. मी हा तेथे सकाळी जातो, बरोबर आहे. हा आणि सकाळच्या वेळी जातो असं म्हटलं तरी चालेल. हा हा आता इथे बघा, अहम मंदिरम गच्छामी, इथे मंदिरम आहे आणि इथे हम्म प्रातः समये समये आलाय. आहे. हा हा फरक आहे, नंतर आपण व्याकरणामध्ये अभ्यास करताना घेऊ त्याला. हा पुढे अजून एक आहे, ते बघू आपण त्याला. हा 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 अजून कुणाला ह्या वाक्याबद्दल काही शंका आहे? समजलं नाहीये काही? अहम तत्र प्रातः समये गच्छामी. बर, पुढचं वाक्य घ्यायचं का? ततः हो ऋषी. मी म्हणू का? हा अंजली हा खानोलकर. हा ज्यांनी नाही वाचलं त्यांनी म्हणा. हा मी वाचते अंजली. हा. हा हा ततः किं करोषि. आता इथे हा क्रू धातू आहे आणि करोषी हे मध्यम पुरुष एक वचन. बरोबर. आणि इथे म्हणजे आता करता मला करता वाटतं अध्यारूत आहे, हा त्वम किम हा करोषी. व्हेरी गुड. अगदी बरोबर. ततः हे अव्यय आहे. हा हो बरोबर. इथे काय अव्यय करतो? कुठचं अव्यय? तत हा तेव्हा हे अव्यय आहे का? हा हा करता इथे लपलेला आहे, अध्यारूत आहे. अध्यारूत आहे. हा हा कारण आता बघा, करोशी वरनं तुम्हाला कळलं की नाही करता कोण आहे हो तो, हो की नाही? म्हणजे हो क्रियापदाकडे बघितलं की कर्त्याचं रूप काय आहे हे कळतं. तिथे अहम असतं तर काय आलं असतं? अहम करता असता. करोमी. हा बरोबर. हम्म. आणि इथे करोशी म्हणजे कुठला आलाय? करता काय आलाय? करोशीला करता मध्यम पुरुष मध्यम एक पुरुष एक वचन. वचन. हा आणि जर करोती असं असेल तर कुठला आला असता सहा. करता? प्रथम पुरुष एक हा वचन. एक वचन. हा आलं का लक्षात? सहा म्हणजे नाही पण क्रियापदा हा करोशी कसं रूप झालंय? हे करोशी हे वेगळं रूप आहे ना पुन्हा इतर हो. आपण ह्याच्यापेक्षा. ते आपण क्रियापद शिकलो अपवाद आहे. हा तेव्हा हम्म. तेव्हा ते वेगळं श का झालाय तो? हा कारण तो र आलेला आहे म्हणून. ते अशी काही अपवादात्मक वेगळी असतात, ती तशीच पाठ करावी लागतात. हा ओके. हा जसं हे गच्छसी आहे, करोशी. इथे गच्छसी आहे, इथे इथे मग हा करोसी नाहीये, करोशी आहे. हा कारण हा इथे अच्छा. पाठीमागे हा र आलं, बरोबर. रच्या ठिकाणी स्वतः श झालं. हा हम्म. म्हणजे असे तेव्हा काही त्याचे नियम पण आहेत, पण ते पुढे येतील आपल्याला. हा हळूहळू येतील नंतर. बरं. आता हा मग तू काय करतोस? मग काय करतोस? तू हे अध्यारूत आहे.
पुढचं वाक्य घ्यायचं. मॅडम तिथे तथ म्हणजे नंतर काय करतोस असं पण होतं ना, ते हो मग काय हो करतोस हो, तसं. नंतर मग स्वतः हो म्हणजे तेव्हा तसं. स्वतः म्हणजे तेव्हा नाही होणार का? नाही, चालेल ना. नंतर नंतर तर तेव्हा म्हणलं तेव्हा चालतं ना. काय करतोस, तेव्हा पण हा म्हणू शकतो आपण. तेव्हा काय करतोस, नंतर काय करतोस, मग काय करतोस, काही होऊ मला शकतं. एक विचारायचं स्वतः होतं, एक शंका आहे. हम्म, अ, हा, ते तत म्हणजे त्यानंतर पण होतो का? हो ना. आफ्टर नाही दॅट, देअर आफ्टर देअर, असं? तत नाही तत नाही, त्याला म्हणजे वेगळा शब्द आहे. नाही, त्याला पश्चात असा शब्द येईल किंवा तदनंतर असा शब्द येईल. नंतर म्हणता येईल त्याला. हा, तदनंतरम, तदनंतर असं होईल. त्यानंतर हे वेगळे हा, शब्द हा. आहेत. हे ओके. ततः म्हणजे आता तेव्हा किंवा मग किंवा नंतर काय करतोस. आता हे 9वं वाक्य करता दिसत हे नाही. ततः देवम मी दिसत वाचू नाही. का? मी हा, वाचू? हा, ज्याने न वाचलं नाही ते वाचलेल्याने वाचा. वाचा. जे सायलेंट आहे ते बोला कोणतरी की. आहे पुढे. मी वाचू? हा. हा, माधुरी. हो नमामि. वाच. ततः देवं पश्यामि नमामि च. हा, हं. इथे पश्यामी आणि नमामी हे प्रथम पुरुषाचे एकवचनी असलेले आहेत धातू. हम्म. दृश्यपश्य उत्तम पुरुष. थांबा थांबा, कुठला पुरुष घ्यायचं आहे. सांगितलं. थांबा, प्रथम. परत सावकाश सांगा. बरं घ्यायचं. पश्यामी. हा, हा दृश्यपश्य धातू. हा दृष्पश्य. हा, मी प्रत्यय आहे म्हणून प्रथम पुरुष प्रथम एकवचन. नाही. नाही उत्तम नाही. उत्तम पुरुष. पुरुष. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष हा एकवचन. पूर्वीच उत्तम घेतलं पुरुष मी. एकवचन. हा आणि हा हा, आणि नमामी सुद्धा नमामि तसंच तर आहे. उत्तम पुरुष नम एकवचन. धातू. हा हं. आणि मी प्रत्यय आहे उत्तम पुरुष एकवचन. हा. आणि हे आणि म्हणून घेतलेलं आहे. च ततः. म्हणजे आणि. हं. उत्तम पुरुष. ततः मग पण मग अव्यय करता आहे. कोण आहे, करता कोण आहे याच्यामध्ये. करता अहम. हा, अध्यारूत आहे. अध्यारूत आहे तो. अध्यारोत. हा, बरोबर. लपलेला आहे तो. हा, लपलेला आहे. लपलेला आहे. हा, हा उत्तम पुरुष म्हणून आणि एकवचन म्हणून अहम. हा, बरोबर. बरोबर. मग ओके. अर्थ काय होईल वाक्याचा. हा, मग मी देवाला नमस्कार करतो. पाहतो आणि नमस्कार करतो. हा हा, बरोबर. बरोबर. पश्चामी म्हणजे आलं ना. पाहणे. हा, बरोबर आहे माझं. पश्यामी म्हणजे पाहतो, पाहतो आणि बघतो. हा, नमस्कार करतो. आणि ओके. नमस्कार करतो. ओके. आलं बरोबर. असे आणि म्हणजे आता आणि च म्हणजे हा, आणि का? च च म्हणजे म्हणजे आणि. आणि. हम्म, हम्म. आणि आता हे वाक्यामध्ये हा च म्हणजे पश्यामी च नमामी असं नाही, पण मराठीत हो, म्हणतो पाहतो आणि नमस्कार करतो, पाहतो बरोबर. व नमस्कार. पण हम्म. संस्कृत मध्ये हा च नंतर येतो. नंतर पश्यामी येतो. नमामी च. हम्म. म्हणजे असं पण होतं ना, मग देवाचं दर्शन घेतो आणि नमस्कार करतो. हा, पण आता इथे ते दर्शन असं आपलं म्हणू बोली नका. भाषेतलं. हा, बोली भाषेत झालं, पण इथे आपण आता संस्कृत शिकतोय तेव्हा आपण प्रत्येक शब्दाचा देवाला. तसाच्या तसा अर्थ करायचा. हम्म. हा, देवम. म्हणजे शब्दशः अर्थ आणि बोली भाषेचा अर्थ ह्यात फरक हा आहे असं. हा, हा. आपण काय झालंय म्हणजे ह्या मराठी बोलून वाक्याचा बोलून आपण बरेचसे तेथे देवाला पाहतो गुंडाळल्यासारखे. ना. नाही नाही, तेथे आता ह्या देवाला वाक्य पाहतो आणि नमस्कार हा करतो. देवाला हा, पाहतो देवाला आणि पाहतो व नमस्कार करतो. काही शंका आहे का कुणाला. नाही. ततः म्हणजे तेव्हा ना. हा, तेव्हा म्हणा, नंतर बाजूला म्हणा. कोणाचा तरी आवाज येतोय. तेव्हा देवाला पाहतो आणि नमस्कार करतो असा अर्थ होईल का? हा, हो ना. नाही मग नाही. काय आहे आता हे बघा. तर म्हणजे हे तेव्हा तेथे हा ततः म्हणजे तेव्हा नाहीच. तेथे ततः पश्चात अनंतर तत्पर म्हणजे एकत्र येतं. हा, म्हणजे समांतर समानार्थी शब्द आहेत. मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं ना सरांनी. हा नंतर. हा एक शंका आहे. त्याच देवाला पाहतो. हा, तेथे बाकीच्यांनी देवाला म्यूट करा पाहतो. जरा. हा, तेथे नाही, कुणालाही तेथे नाही. शंका ततः विचार. म्हणजे तेथे नाही हे नाही, तेथे सांगा नाही, ते. तेथे नाही, तेथे नाही. तेथे बरोबर. हा. नाही. सर एक तेथे शंका करता, नंतर. तेथे करता तत्र आहे. हा तत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे.
इथे 6व्या वाक्यात बघा, तत्र आहे तिथे तेथे अर्थ आहे. एक शंका विचारायची होती, जरा विचारू का? हा. हो, हो आपण हो. मराठीमध्ये नंतर देवाला पाहतो व नमस्कार करतो म्हटलंय, हा. पण इंग्लिश मध्येही देन म्हटलंय आणि हिंदीमध्ये तब म्हटलंय. मग तब हे नंतर न होता तेव्हा होतंय, तेव्हा होतं. आणि आणि देनचा सुद्धा अर्थ तेव्हा तेव्हाच होतोय. होतं. हो हो. मग ततःचा खरा अर्थ काय म्हणायचा? नाही, तेव्हा देवाला पाहतो. तेव्हाच ऍक्च्युली तो हे बघा, आता हे म्हणजे बघा, हे काय आहे ना, आता वरती सुद्धा हे बघा, बघा, मग हे आणि फिर घेतलं त्यांनी. हो हिंदीमध्ये मग आहे, हो मग फिर आहे. हो, वरती सुद्धा तताचा अर्थ देन आणि असंच आलाय, म्हणजे तेव्हा हा जास्त तेव्हा बरोबर तेव्हा वाटतोय. तेव्हा हे जास्त योग्य आहे. ऐका माझं एक मिनिट. ह्या प्रत्येक भाषेची ती वैशिष्ट्य येते. इंग्रजीमध्ये देन आय लुक ॲट गॉड अँड सॅल्यूट यू, आणि तेच हिंदीमध्ये तब देव का दर्शन करता हूँ और नमस्कार करता हूँ, प्रणाम करता हूँ. त्या भाषेचे ती वेगळे आहे. आणि आपल्या संस्कृतमध्ये ततः देवम पश्यामी नमामि च, भाषाच आहे ती तशी. नाही, आपल्याला फक्त संस्कृत बद्दल प्रश्नच नाहीये. मराठीत आपण त्याला हम्म, नंतर का हम्म. म्हणतोय? आपण नाही त्याला नाही, तेव्हा ऍक्च्युली देवाला ना पाहतो व हा नमस्कार. व्होकॅबलरीचा डिफरन्स आहे. हा व्होकॅबलरीचा डिफरन्स आहे. हा. त्याच्यामुळं इंग्लिश आणि हिंदीमध्ये काही हा. काही ह्याला सेमच शब्द वापरले जातात. हम्म. त्याच्यामुळे हा. तुम्ही हिंदी इंग्लिश मध्ये नका जाऊ, फक्त संस्कृत आणि मराठीमध्ये हा. एवढंच घेऊन बघा. सरांनी परवा हा. पण सांगितलं ना, तुम्ही जर हा. मराठी भाषिक आहात ना, तर फक्त मराठी रिलेटेड बघा. तुम्ही असं आपण जर कारण प्रत्येक भाषेची वेगवेगळी हा व्होकॅबलरी हा आहे. हा आहे. हा, तो खूप प्रॉब्लेम येईल. मग तुम्ही हिंदीत काय म्हणता, इंग्लिशमध्ये तुम्हाला जर मराठी येतं ना, फक्त मराठी आणि संस्कृतमध्ये बघा. इंग्लिश आणि हिंदी वाचू नका. नाही, हे बरोबर. सजेशन फार सुंदर आहे, पण तरी सुद्धा ततःचा अर्थ हा, मग हे तर ना तेव्हा साखरेची साल तेव्हा सारखं होईल. आपण नाही, पुढे जाणारच नाही. म्हणजे ततःचा तेव्हा अर्थ मला जर तेव्हाच होईल हा, त्याचा. आपण तेव्हाच तेव्हा अर्थ घेऊन जाऊ. बरोबर वाटतोय, हो नंतर बरोबर ठीक आहे. वाटत नाही. नाही ठीक आहे ते फ्लेक्झिबिलिटी आहे, नाही, पण एक तत म्हणजे तेव्हाच आहे. आता काय आहे थोडक्यात ना, ही समजा गोष्टी सारखं चाललंय की त्वम तत्र कदा गच्छसी, अहम प्रातः समय गच्छामि. मग तू कुठे जातोस, काय करतोस? देवाला पाहतो ना. त्यामुळे ते एका पुढे एक आलंय की मग काय करतोस, मग नंतर देवाला पाहतो, मग म्हणजे नंतर नमस्कार करतो. प्रसंगानुरूप त्याचा हा. अर्थ तेव्हा हाच हा. होतोय. हो हो तेव्हाच होईल. तेव्हा प्रसंगानुरूप काय सिच्युएशन काय आहे त्यानुसार ते तेव्हा होतंय. हो, हा. हा बरोबर. हा. हा. किंवा मग म्हटलं तरी चालणार आहे. हो मग देवाला बघतो आणि नमस्कार करतो, पण ते देवळात मग जातो, मग काय तेव्हापासून करतोस, असे. बरोबर वाटत नाही वाक्य. नाही ठीक आहे, हा. नंतर नंतरच्या ऐवजी तेव्हा किंवा मग बरोबर. तेव्हा हे हम्म. शब्द बरोबर. वेगळं चालेल. हा, आता 10वं वाक्य वाचतंय कोण? म्हणजे कोण नाव घेऊन वाचा. मगाशी कोण म्हणत होतं? ज्यांनी मी वाचलं नाही वाचू का? त्यांनी हा, शैला लिमये, वाचलं मी नाही. वाचू का? वाचलं का तुम्ही वाचलंय. मगाशी एकदा? हो हो वाचलंय. हो. अजून कोणी राहिले का? त्यांनी चान्स मिळू दे ना सगळ्यांना. शुभा जोशी, हा, शुभा वाचा. जोशी वाचू मी. हा. मंदिरे अन्ये के आगच्छन्ति. हा, आता शांतपणे विचार करून हा, बघा, त्या प्रत्येक शब्दाकडे बघा, हो. आणि यातला आधी क्रियापद कोणचं आहे सांगा, धातू कुठला आहे? आगच्छन्ति, आ हा. प्लस गम. हा, आ प्लस गम, बरोबर आहे. हा. आता काय रूप आहे? आगच्छन्ति. गच्छन्ति म्हणजे प्रथम पुरुष आहे. हा, बहुवचन आहे. कुठला? प्रथम पुरुष हा, आहे, बहुवचन आहे. बरोबर अन्य आहे, बरोबर. त्यामुळे बहुवचन आहे. बहुवचन. हा, प्रथम पुरुष बहुवचन आहे. हा, हा, मंदिरात म्हणजे आणखी कोण येतात? हा, मग प्रथम बरोबर. पुरुष हो, म्हणजे कोण? प्रथम पुरुष बहुवचन आहे म्हणजे काय हा, असेल? करता वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ आहे, बरोबर. करतात हा. ते येणार. अन्य कोण कोण येतात? हा, हा, मग देवळात आता जसं इतर कोण कोण इतर नाही, कोणच कोण म्हणा नुसतं मी कोण हा येतात. येतात. हे मी आणखी सांगू का? कोण? देवळात इतर कोण हे येतात? हे हे कुणाला कळलं नाही असं कुणी आहे का पूर्ण ग्रुपमध्ये? नाही, याच्यामध्ये करता करता कोण आहे सांगा मला आधी. ते हा, तो अन्य कुठे अन्य लपलेला आहे? हा, म्हणजे आणखी लपलेला आहे. आणखी कोण कोण येत आहे असं. हा, आता हे जे अन्य जे रूप आहे ना,
अन्य पण हा आपण शब्दार्थामध्ये शिकलो ते सर्वनाम आहे हा अन्य. दुसरे हं? अन्य आणि हे त्याचं ते सर्वनाम. सर्वनाम आहे अन्य म्हणजे दुसरा, आणखी कोणीतरी. हा आणि आता गच्छन्ती आहे ना, ते हा गच्छन्ती. आपण हम्म. अहम आवाम एका. वयम बघितलं की नाही. हो. अहम गच्छामी, बहुवचन. हो सहा बहुवचन. गच्छती आणि हम्म. ते गच्छन्ती. तर ते ते गच्छन्ति. मन असल्याने ते अन्य आलंय. हम्म. हो आता ते रूप आपल्याला जसं मगाशी मी सांगितलं, षष्ठी वगैरे आली होती ना आता, मंदिरे हो. आलाय, ते सगळी रूप येणार आहेत नंतर. तसं हे मंदिरस्य. अन्य एक लक्षात ठेवा. अन्य करता आहे का ताई? अन्य करता हा, आहे का माता इथे? हो हो अन्य के गच्छन्ति. हा, अन्य हा. के अन्य आगच्छ- गच्छन्ति. हा, हा. आगच्छन्ति. अन्य हा करतात बरोबर. आता मंदिरे दुसरे म्हणजे मंदिरात. मंदिरात आणखी कोण के म्हटलं तर येतात? के म्हणजे हे के म्हणजे कोण काय कोण मॅडम? हे म्हणजे कोण 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 अनेक वचन. कोण कोण. कहचं अनेक वचन. हा, हा आता तिथे सगळी ही वेगळी वेगळी रूपं आलेली आहेत. ही ओके आपल्याला पुढे येणार आहेत. अन्ये के गच्छन्ति. आणखी कोण येतात जातात. खरं हे येतात नको, जातात पाहिजे होतं. आगच्छन्ति गच्छ येतात नाही बरोबर आहे. गच्छती म्हणजे आगच्छन्ति येतात येणे. बरोबर आहे. ते बरोबर आगच्छन्ति आहे. आहे ना बरोबर आहे आणखी कोण बरोबर आहे. हा आते हैं कौन और कौन आते आणि हैं. गम हाँ, तर ह्याच्या आ आधी तुम्ही अधिक बघितलं गम. होतं ना की अहम मंदिरम गच्छामी. इथे मंदिरम हा होतं आणि इथे हा हा मंदिरे मंदिरे आगच्छन्ति. हा हम्म. मंदिरात आणखी मंदिराला कोण जातो एक आणि मंदिरात हा आले. हा मंदिरस्य पण आलं होतं. मंदिरस्य हा हम्म आलं होतं. षष्ठी. षष्टी. हो बरं हा. हम्म. आलं हा बरं. मंदिराचे पुरस्कार एक हा समोर. हा, मंदिरस्य पुरस्कार. तर हे हम्म. वेगवेगळी त्याच्या रूपं त्याची. जेव्हा आपण आता ती आतमध्ये असतो सगळी त्यावेळेला गृहे, घरामध्ये. मी घरी हा जातो. अहम गृहम गच्छामी. हम्म. अहम गृहे निवसामी. फरक हम्म. पडतो घरात त्या राहतो. शब्दामध्ये. एक घरात हम्म? राहतो. पुढचं घेऊ. तर एक विचारू का थोडं? हो बोला. मागची स्लाइड घेता का प्लीज? हो. हा, कोणता यातला? आता जसं ते मंदिरस्य अजून ही मागे. षष्टीचं रूप होतं त्याचं. हा हा. तसं मंदिरे म्हणजे कोणतं आहे? मंदिरे म्हणजे मंदिरामध्ये, मंदिरात. अच्छा, मंदिरात म्हणजे त्याचं रूप नाही तय्या. आहे. तय्या मराठी मधलं आपलं सप्तमी. तय्या तय्या अच्छा, तय्या तय्या. तर तय्या नको जरा. यात. हं? हा नाही ठीक आहे. त ई ओके, आ. धन्यवाद सर, धन्यवाद. हा. तर भक्त येतात. आता आगच्छन्ति ना येतात. ही आपल्याला पुढे सगळ्या ह्या विभक्त्या शिकायच्या आहेत. फक्त तुम्ही आता हा लक्षात ठेवा की साधारण आपण म्हणतो ना, क्रियापदाला प्रश्न विचारलं, कोण करतोय, काय करतोय, कुठे करतोय, कशाने करतोय. आपण शाळेत असताना मराठी शिकला असतो तेव्हा आपल्याला हे गेलेले बघा. आठवतंय का? आठवतंय का सगळ्यांना? हॅलो, आठवणार नाही एवढं. सगळेजण अगदी ऐकतायत? 50 वर्ष होऊन गेली आता ना बऱ्याच लोकांना. हो हो नाही, आपण बघा, प्रथमा म्हणजे कर्ता, मग द्वितीया म्हणजे सला ते सला नाते, तृतीया म्हणजे नेशी नेशी, देशी. हा, चतुर्थी सला ते सला नाते, नाते. ऊन होऊन पासून पंचमी. पंचमी, पंचमी. साचीचे षष्ठी, बरोबर. षष्ठी. तय्या सप्तमी. तय्या आठवतंय का? सप्तमी. हो हो हो. हो ना, आठवतंय ना. हा, आठवत आता आहे. ते थोडी आपण उजळणी करायची त्याचीच. आता हिंदीमध्ये सुद्धा असंच आहे. कर्ताने, म्हणजे कोणीतरी ने केलं. कर्म नाही को, करणे से द्वारा, संप्रदान के लिए, अपादान से, संबंध काकी के, अधिकरण में पर. आता हे सगळं जरा आता एकदम सांगत नाहीये मी, फक्त हे येणार आहे आपल्याला पुढे 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 जसं येईल तसं तुम्हाला
लिहून देऊ आपण. स्लाइड दाखवू. त्यामुळे आता हे असे फक्त क्रियापदाकडे